लाटा बघा केवढे मोठे मोठे येतात. कोणाला टाकायचं आहे? नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता आम्ही आहोत खोल समुद्रामध्ये आणि सकाळच्या 6:30 वाजले आहेत. आम्ही रात्रीच्या वेळेस बोटीमध्ये आलो होतो आणि 4 वाजता जाळी लावायला सुरुवात केली होती आणि तेव्हा तर वातावरण चांगलं होतं, असं काय वारा नव्हता. पण आता 6:30 वाजले आहेत आणि वारा एवढा जोराचा सुटला आहे ना की आम्ही जाळी बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली. मग सर्व मंडळी कामाला लागले आणि पहिली आपली जाळी बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली. बघा, पहिली जाळीचा पदर आपल्या बोटीमध्ये आला. बघा, जाळी घेतली आणि बघूया आता काय होते ते. लाटा बघा कशा मोठ्या मोठ्या उठत आहेत. 2 दिवस झाले भरपूर पाऊस पडला आणि आजचं वातावरण चांगलं होतं. जेव्हा मी घरून आलो ना बोटीमध्ये तेव्हा वातावरण चांगलं होतं, पण आता पुन्हा वातावरण बिघडलं आहे आणि जाळी खेचायला सुरुवात केली. बघा, पहिली जाळी खेचायला तर सुरुवात केली. आजची मासली बघा, मोठी कोलंबी पण आली. कोलंबी आणि बोंबील अशी आजची मासली आहे आणि पातळ मासली जास्त कोलंबीच आहे. बघा मित्रांनो, दुसरी जाळी आपल्या जवळ आलेली आहे. राम रे भाई,
मित्रांनो आता वारा किती जोराचा सुटला आहे, आधीपेक्षा आता भयंकर वारा झाला आणि लाटा बघा किती मोठ्या मोठ्या उठत आहेत. लवकर लवकर आपल्याला जाळी सोडून घरी जायचं आहे. पाऊस पण आता जोरात आला आहे. एकदम वातावरण आहे ते तुफानसारखं झालं, वादळी वातावरण झालं. बघा बाजूला आमच्या गावातील अजून एक बोट होती. सांगतो करा बघा लाट आली. ही बघा किती मोठी लागते. बघा मित्रांनो आपली जाळी, पाणी जरा साफ आहे म्हणून जाळी पण दिसते पाण्यामध्ये असते. मला का आणि ही बघा मासली. थोड़ा सोल जरा. मित्रांनो आता आपली शेवटची जाळी खेचायला सुरुवात केली आणि वारा जर तुम्ही बघाल ना तर बेकार आहे. आधीपासून तर आता डबल झालाय वारा. बघा शेवटची जाळी आपण बोटीमध्ये घेत आहोत. उभं राहायला पण जमत नाही, हात धरून धरून काम करायला लागलाय. आता वारा सुद्धा जोराचा. जशी जाळी बोटीमध्ये येते तशी ती व्यवस्थित आपल्या खादीमध्ये म्हणजे खणामध्ये मांडायला लागते. बघा मित्रांनो खोला तर जवळ आलेला आहे. हे बार पकड मजा जाईल का मामा नाही का. एक दोन निकाल रे भाई. बस बघा मित्रांनो जितारा कोलंबी, मोठ्या साईजची जितारा कोलंबी. आता आपली बोट चालली घरी आणि वातावरण बघा कशा मोठ्या मोठ्या लाटा येतात. समोर एक अजून बोट जाते.
बघा मित्रांनो, गावातील दुसरी बोट सुद्धा आमच्या बरोबर आहे, ती सुद्धा आता घरीच चालली. सेम आम्ही जशी मासेमारी केली तशी त्याने सुद्धा मासेमारी केली आणि आता आम्ही दोन्ही बोटी घरी चाललो. दिसायचे ना भाऊ. आणि ही आपली आजची मासली. मित्रांनो, आता आपण सर्व मासली वाटप करायला सुरुवात करत आहोत. बघा शिमोने टोपली भरले, एके परकोल्यामध्ये 4-4 टोपल्या आपल्याला टाकायच्या. आजची मासली आहे बोंबील, कोलंबी, कुठे कुठे मांदेला आहे, तिन्हीच प्रकारचे मासे आहेत. आज जबरदस्त तुफान होतं, तुफान वारा एक नंबर होता आणि त्याच्या जोडीला पाऊस पण होता. बांधणं पण चाललंय सारी गमता. बघा एक आपलं परकोळ भरून जाईल. गोबा दौरव, गोबा दौरव. उलटाच जोर करते. हा हा घेते. एक परकोलं भरलं की लगेच ते पुढे घ्यावं लागते. एका लाईनीमध्ये आपल्याला ठेवायला लागतं. मित्रांनो, आता आमची बोट किनाऱ्याच्या जवळ पोचली आणि लाटा एकदम बेकार होत्या. बोटीमध्ये पण लाटा येत होत्या. किनाऱ्याच्या जवळ आले तरी सुद्धा पुढचं काय दिसत नाही. बघा समोर बोटी आहेत पण दिसत नाही. एवढं धूस मारलं म्हणजे पाऊस जोराचा पडतोय. सगळी मासली भरून जायले. आज एका वाट्याला 2-2 आखे आल्यात पण बेकार वातावरण एकदम खराब झालं. आता आपण 2-3 दिवस तरी मासेमारीला जाणार नाही. बघा किनाऱ्याच्या जवळ आल्यावर तरी सुद्धा एवढ्या मोठ्या लाटा येतात. हे बघा आजची मासली मस्त मावरवतं. कोलंबी जास्त याच्यामध्ये, बोंबील आहे, कोलंबी पातळ मांदेली. बघा आता किनाऱ्यावरच्या जरा बोटी दिसायला लागल्यात. एवढी धूस मारली. किनाऱ्यावरती पण जाम मोठ्या मोठ्या लाटा असतील, तिथे पण जाम वैताग येणार आहे. मासली निवडण्याची प्रोसेस कशी असते ते पण दाखवू. मित्रांनो, आता आम्ही किनाऱ्यावर पोचलो आहोत आणि सर्व मासली उतरवायचं काम चालू आहे. लाटा एवढ्या भयंकर येताना बेकार. आपली बोट गेली बघा बाहेर आणि लाटा भयंकर येतात. सगळे परकुळे उचलतात. तर मोजायला बापरे. लाटा बघा केवढ्या मोठ्या मोठ्या येतात. कोणाला टाकायचं आहे? ऊपर से अरे उधर लास्ट. बघा बघा किती हाल होतात. जेटी पण फुटले, त्याच्यावरून चालायला पण जमत नाही. एवढे हाल होताना बेकार.
मित्रांनो आता मासे निवडायला सुरुवात केली. जे आपण बोटीमध्ये मासे पकडले ते आता निवडून लगेच बर्फमध्ये स्टोअर करायचे आहेत. मित्रांनो आता आमची मासली निवडून झालेली आहे आणि मी आलो घरी. अंघोळ केले मस्त आणि आजचं वातावरण एकदम खतरनाक होतं. मी बघितलं असेल समुद्रामध्येच अचानक वारा सुटला होता आणि आता बघा कसं वातावरण झालं आहे. समुद्राच्या मोठमोठ्या लाटा पण येतात. सगळं एकदम डेंजर वातावरण झालं आहे बघा. सर्व ठिकाणी मोठमोठ्या लाटा येतात. आजचा दिवस खूप खतरनाक होता. जबरदस्त लाटा होत्या आणि बंदरामध्ये जेव्हा आम्ही आलो मासली उतरण्यासाठी तेव्हा पण खूप त्रास झाला. कारण आमच्या बंदरामध्ये व्यवस्थित सोय नाही. मासली उतरण्यासाठी चांगली जागा नाही. ज्या जेटी आहेत ना ते सर्व एकदम खराब झाले. त्याच्यावरून चालता पण येत नाही. अशा आमच्या जेटी झाल्या आहेत. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या लाटा कशा वाटल्या ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबई चौफुली परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओ सांगते घेता. भेटायला वगैरे तर बाय. टेक केअर. टाटा.